खेलो इंडिया काय खेलो इंडिया इथं खेळायला ग्राउंड नाही आणि खेलो इंडिया करून काय करायचं. म्हणजे कोट्यवधी प्रमाणात आत्तापर्यंत निधी आलाय, खरं त्याचा व्यवस्थित वापर झाला आम्हाला तरी दिसत नाही. महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडच नाही, पाण्याची व्यवस्था आणि चेंजिंग रूम लांबच. स्वतःहून कोणी नेते मंडळी महानगरपालिकेतले अधिकारी घेऊन हे ग्राउंड करणं महत्त्वाचं आहे. हे ग्राउंड असं डम्पिंग ग्राउंड असल्यासारखं झालेलं आहे. राजकीय सभेसाठी जी तत्परता किंवा जे साफसफाई होत्या ती ग्राउंडसाठी इतर वेळी दिसत नाही कधी. आणि पैसे मागायला मात्र पहिला पैसे भरल्याशिवाय ग्राउंड आपल्याला मिळत पण नाही. तर आमचं कुठल्याही लोकप्रतिनिधीला काही म्हणणं नाही, पण मैदान सुस्थितीत व्हावं हीच आमची इच्छा आहे. आणि महानगरपालिकेची 25 माणसं आलेली, त्यांनी साधं एक तास 2 तास काम करतात आणि जातात. ते बसून टाइमपास करतात, कोणी कोणाला काय लेणं देणं नसतं. त्या व्यक्तीनं तर घरात जेवढं काम करायचं नाही एवढं मैदानासाठी काम केलेलं आहे. जो हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन काढून हे गवत काढायला खर्च करतोय. गांधी मैदानाला 100% कोणत्याही प्रकारचा वाली नाही आहे. गांधी मैदानची भकास अवस्था झालेली आहे. लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मी सलमान जमादार. लाईव्ह मराठीच्या जनतेचा जाहीरनामा चर्चा फक्त विकासावरच या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कोल्हापुरातील अनेक प्रश्नांवर सध्या लोकांची मते जाणून घेत आहोत, त्यांचा जाहीरनामा आपण जाणून घेणार आहोत. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गांधी मैदान. या गांधी मैदानात सध्या आपण आलो आहोत तर बघू शकता की अनेक वर्षापासून हे गांधी मैदान आहे. या गांधी मैदानात अनेक सभा पाहिल्या, अनेक खेळाडू यातून घडलेत, पण सध्या या गेल्या 2 वर्षामध्ये या गांधी मैदानाचं मोठी चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. याचे अनेक प्रश्न आहेत जे आता ऐरणीवालेले आहेत. यामध्ये जर पाहिलं तर ग्राउंडची जी स्थिती आहे, पावसाळ्यामध्ये साठणारे पाणी आहे, त्याचबरोबर जे शेजारी असणारे जे व्यायाम करण्यासाठी खुलं व्यायाम केंद्र आहे, तसंच जे खेळण्यासाठी जे लहान मुलांसाठी केलेलं खेळण्याचं उद्यान आहे, या अशा अनेक प्रश्न या निमित्ताने बाहेर येताना आहेत. आणि त्याच बाबतीत या गांधी मैदानासंदर्भात इथे गांधी मैदानामध्ये येणारे खेळाडू असतील, येथील लोक असतील, यांच्याशी जाणून घेणार की नेमकं येत्या जाहीरनाम्यामध्ये येत्या नेत्यांकडून जे जाहीरनाम्याची प्रसिद्धी होणार यामध्ये त्या कोणते मुद्दे गांधी मैदानाचे असले पाहिजेत. त्यासाठी आपण काही खेळाडू असतील किंवा येथील नागरिक यांच्याशी बातचीत करणार आहोत. चला तर पाहूया मग जाहीरनामा जनतेचा, चर्चा फक्त विकासावर राजकारणावर नाही. या मैदानामध्ये प्रॅक्टिस करणारे काही खेळाडू आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी विचारून घेणार आहोत त्यांना काय अपेक्षित आहेत. दादा नमस्कार. सध्या आता महापालिकेच्या निवडणुका काही अंतरावर आहेत, सर्वजण नेते आता आपले जाहीरनामे जाहीर करतील. या जाहीरनाम्यामध्ये गांधी मैदानासंदर्भात कोणते मुद्दे हे प्रामुख्याने असले पाहिजे असं मला वाटतं. गांधी मैदानमध्ये म्हणजे पहिला म्हणजे ग्राउंड व्यवस्थित केलं पाहिजे. आता सध्या मॅचेस चालू आहेत, खरं टीमांना ग्राउंड नाही आहे प्रॅक्टिस करायला, त्यामुळं रिझल्ट पण तसा येईना. आणि ग्राउंडवर व्यवस्थित काय वर खाली सगळं ग्राउंड आहे आणि प्रॅक्टिस करताना इंजुरीचं प्रमाण भरपूर झाले, त्यामुळं टीमांना पण त्रास आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड 12 महिने बंदच असते पावसामुळं. त्याचं पाणी जायचं कारण कुठं काय नाहीचं, निधी आलेला काय माहीत नाही कुठे गेला. आता एक तर तुम्ही खेळाडू आहे, या ठिकाणी चेंजिंग रूम किंवा पाण्याची व्यवस्था तुमच्यासाठी खेळाडू तुम्ही सकाळच्या पर्यंत येत असताय, त्यामुळे चेंजिंग रूम किंवा पाण्याची व्यवस्था काय आहे इथं? पाण्याची व्यवस्था महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडच नाही, पाण्याची व्यवस्था आणि चेंजिंग रूम लांबच. मग येत्या जाहीरनाम्यात काय अपेक्षा आहे आपल्याला? अपेक्षा एवढीच आहे की फक्त पूर्ण ग्राउंड व्यवस्थित व्हावं आणि म्हणजे जो सीझन आम्हाला खेळायला लागतो त्या सीझनला आम्हाला ग्राउंड मिळू दे, हीच अपेक्षा आहे. आता कित्येक वर्ष झालं आम्ही जी क्रिकेटची आहेत, फुटबॉलची सगळी मिळून सगळी वर्गणी काढून ग्राउंडचा मेंटेनन्स करतो आहे आणि हे कुठेतरी थांबवावं आणि ह्याचे ग्राउंडचं हे पूर्ण व्हावं हीच फक्त अपेक्षा आहे. 1 लाख रुपये गोळा केल्यात सगळ्यांनी, म्हणजे क्रिकेटची फुटबॉलची सगळी मिळून स्ववर्गणीतून तुम्ही या मैदानासाठी मेंटेनन्स केलं. आता आपल्या कोल्हापूरपेक्षा बाहेर जर कोलकाता वगैरे इथं बघायला गेलं, तिथल्यापेक्षा आपल्याकडून स्पार्क जास्त आहे. कारण कोलकाता पुणेकडे बघितलं तिथं फॅसिलिटीज जास्त आहेत, ते आपल्या इथं नाही आहे. त्यामुळे आपल्या इथले खेळाडू बाहेर ते नशी कुठं जाऊ शकत नाहीत. आपल्या इथल्या खेळाडूंना जास्त फॅसिलिटी मिळतात. हे ग्राउंड बघा, हे ग्राउंड चांगलंच नाही आहे. प्रॅक्टिस करणार कसं? आता बाहेर कोलकाता बघायला तिथं प्रॉपर ग्राउंड आहेत ग्रासचं ते. आता पुण्याचं बघायला गेलं तर बालेवाडी, त्यासारखं ग्राउंड अजून तरी मी कुठं बघायला नाही. तसं आपल्या इथं ग्राउंड नाही आहेत अजून. हे आपल्या इथं ग्राउंड तयार झालं पाहिजे, म्हणजे आपल्या इथले पण खेळाडू बाहेरून कुठं खेळायला जातील. आणखी काही नागरिक आहेत जे या ठिकाणी खेळण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी येतात, त्यांच्याशी आपण बोललो. दादा काय सांगाल यासाठी जे म्हणजे गांधी मैदान दुकानं हे कमी होताना दिसत नाही, काय सांगाल? नाही, दरवर्षी हेच असते. म्हणजे आम्ही आता ग्राउंडचं मेंटेनन्ससाठी सुरुवात आम्हीच करतो आहे. हे गवत काढण्यापासून आमची म्हणजे वर्गणी काढून आम्ही आता जो हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन काढून हे गवत काढायला खर्च करतो आहे. पुन्हा आता रोलर मारायचा आहे. रोलर
रोलर वेळेवर मिळत नाही. रोज रोलरची मागणी करतो आहे, खरं एखादा दिवस रोलर येतो आहे, नंतर आता आठवड्यातनं परवा एकच दिवस आला आहे. त्यानंतर आता ग्राउंड पूर्ण एकदम अस्ताव्यस्त आहे. म्हणजे तुमचं पाय आत जाईल एवढं ग्राउंड खराब आहे. त्यातनं आम्ही असंच पळतो आहे. परत आता वॉकिंग ट्रॅक आहे, रेडी आहे वॉकिंग ट्रॅक, खरं त्याची साफसफाई होत नाही, त्याच्यावर कचरा ढीगभर असतो आहे. आता ह्या उजव्या साईडला इथं बागेची अवस्था काय आहे बघा, एकदम म्हणजे आता तिथं पाणी साचून एकदम चिखलमय झाले सगळे. बाग व्यवस्थित नाही आहे. परत तो ओपन जिम, त्या ओपन जिमच्या 3-4 पॉईंट आहेत, खरं तिथं स्वच्छता नाही किंवा काय नाही, खरं तिचा वापर आत्तापर्यंत कधी कोणी करताना दिसत नाही. हे एकदम दुरावस्था आहे. आणि एवढा निधी येतो आहे की म्हणजे कोट्यवधी प्रमाणात आत्तापर्यंत निधी आला आहे, खरं त्याचा व्यवस्थित वापर झाला आम्हाला तरी दिसत नाही. खरं तर हे ग्राउंड शहराच्या मध्यभागी आहे. शिवाजी पेठ असेल, मंगळवार पेठ असेल, अशा पेठा आहेत त्या बाजूने. येथील विद्यार्थी म्हणजे ते खेळाडू असतील प्रॅक्टिस करण्यासाठी येतात, पण त्या मानाने त्या सुविधा आहेत का? नाही, सुविधा कोणत्याही प्रमाणात म्हणजे ज्या आता हे जिम तेवढी एक चांगली म्हणजे एकदम व्यवस्थित म्हणजे जशी जिमसाठी जशी पाहिजे तसं साहित्य सगळं आलं आहे. बाई जिम सोडलं तर बाकी कुठेही आता मैदान म्हणून व्यवस्था कोणतीही व्यवस्था नाही आहे. हे मैदान होतं आहे, पाणी साचण्याचं प्रमाण जास्त आहे या ठिकाणी. मग त्यासाठी प्रशासन काय केलं पाहिजे असं वाटतं? प्रशासनानं 99% इकडं लक्ष देऊन पहिला ते गटरची जी व्यवस्था आहे ती लवकरात लवकर करून घ्यावी. इथं जे स्थानिक कोण राजकर्ते आहेत तिने बऱ्याच प्रकारे हा चांगला करतोय म्हटलं की मी करायचं नाही, तो चांगला करतो म्हटलं की त्यांना आडकाठी गाठायची. त्यामुळं काय झालं, गांधी मैदानाला 100% कोणत्याही प्रकारचा वाली नाही आहे. आणि ह्याकडं लक्ष देऊन चांगले खेळाडू तयार होतील, त्यांच्यासाठी ग्राउंड लवकरात लवकर तयार करून घ्यावी ही चॅनलला पण विनंती आहे. आणि याची दखल किमान सरकारनं तरी घ्यावी ही अपेक्षा आम्ही ठेवतो सर्व खेळाडू. आता आपला जो कार्यक्रम आहे हा जनतेचा जाहीरनामा आहे. आता अनेक नेते हे जाहीरनामा प्रसिद्ध करतील, आश्वासनं देतील. पूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि कोणते गांधी मैदानाचे प्रश्न आहेत जे प्रामुख्याने त्या जाहीरनाम्यात घेतले पाहिजे असं वाटतंय? गांधी मैदान संपूर्ण गांधी मैदानच यायला पाहिजे, असे मुद्दे इथं नाही आहेत. संपूर्ण गांधी मैदान बघितलं तर कुठेही तुम्हाला खेळाडूसाठी खेळायला काहीच नाही आहे. काय पाणी आलं की पाणीसुद्धा इथं थांबून राहते, पाणी बाहेर जायला वाट नाही आहे. आणि जे नेते मंडळी इथं येणार आहेत की त्यांनी गांधी मैदानासाठी काहीतरी करायला पाहिजे. जो कोण नेते मंडळी इथं उभा नाही तर खेळाडू म्हणून जो आहे त्यांनी उभारून इथं लक्ष देऊन पूर्ण करून घ्यायला पाहिजे. मी निधी आणतो, मी हे करतो ते करतो असं पण उपयोगाचं नाही. स्वतःहून कोणी नेते मंडळी महानगरपालिकेतले अधिकारी घेऊन हे ग्राउंड करणं महत्त्वाचं आहे. शहराच्या मध्यवस्ती भागात हे चांगलं ग्राउंड आहे, चांगले खेळाडू इथे तयार होतील, पण इकडे ह्याला वालीच कोण नाही आहे. खरं तर एक शहराच्या मध्य ठिकाण असल्यामुळे तळीरामाचा अड्डा एक संध्याकाळचा बनतो या ठिकाणी. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी पोलीस प्रशासनानं इथं बंदोबस्त ठेवला पाहिजे. तळीरामांसाठी इथं काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, मग हा तळीराम बंद होईल. कॅमेरे सिस्टीम, हां, CCTV कॅमेरे बसवणं फारच गरजेचं आहे रात्रीचे. आणि ग्राउंडला लाईट अजिबात नसते रात्रीची, त्याची पण व्यवस्था करायला पाहिजे. लाईट बंद आहेत 6पैकी. आणखीन एक सांगायचं इथं गांजाचं प्रमाण किंवा रात्री बसणारे भरपूर आहेत, ड्रिंक आणि गांजा करणारे भरपूर आहेत. आणि त्याच्यानंतर शासनानं काय करायला पाहिजे की लवकरात लवकर खेळाडूंना ग्राउंड चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून द्यायला पाहिजे. दादा तुम्ही काय सांगत होता? हे ग्राउंड असं डम्पिंग ग्राउंड असल्यासारखं झालेलं आहे परिस्थिती ती. उजव्या साईडला आता बघितलं तर खरमाती, बाहेरची खरमाती आणून पडल्यावर की म्हणजे रोज कोण ना कोणतरी आणून टाकते. इकडे ह्या साईडला बघितलं तर बघते बघा एकदम दयनीय अवस्था करून टाकल्या ग्राउंडची. तू एक युवा खेळाडू आहेस, प्रॅक्टिससाठी मैदान नाही आहेत, काय सांगशील तू शासनाला? आता सध्या गांधी मैदान सोडून सगळे ग्राउंड तुम्ही बघू शकतायसा. मोस्टली अशीच अवस्था सगळ्या ग्राउंडची आहे. कुठे जरी सरकारी ग्राउंड सोडलीत तर सगळ्या ग्राउंडची अवस्था अशी आहे. आता सगळ्या ग्राउंडवर टुर्नामेंट हा चालू झालेले आहेत बाकीच्या ग्राउंडवर. खरं आमच्या ग्राउंडची अवस्था तुम्ही बघू शकता. एक मिनिट, आमच्या ग्राउंडची अवस्था तुम्ही बघू शकता. ह्यात बॉल टाकताना पाय हा मोडू पण शकतोय खेळाडूचा, तर सुद्धा स्वतःच्या जोखमीवर प्लेअर खेळतात. कारण खेळायची आवड आहे म्हणून तर आम्ही ग्राउंडवर येते ना. कारण ग्राउंडच उपलब्ध नाही तर आम्ही तरी त्याला काय करणार? त्यासाठी लवकर आम्हाला एक ग्राउंड चांगलं करून द्यावं. काय सांगाल नेमकं गांधीवांची परिस्थिती पाहता काय सांगाल? नाही काय म्हणतात, गांधी मैदानात दरवर्षी आम्ही एक 40-50 हजार रुपये खर्च करायचे. आम्ही स्वतःच्या याने वर्गणी काढायची प्रत्येकी 1000 रुपये आणि दरवेळा करायचं. आणि ग्राउंडकडं कोणी लक्षित नाही. रोलर साधा मागितला तर आता ग्राउंडची परिस्थिती बघा, रोलर येत नाही सदा, काही येत नाही. महानगरपालिका कधी बघत नाही. साईडला कोण पण येऊन घर माती टाकते, ह्याच्याकडं कोण बघत नाही. तिकडं बाबा पाणी का तुंबते ह्याच्याकडे कोण बघत नाही. फक्त काय सभा आणि ह्याच्यासाठी जरा चांगलं केलं की ह्या गोष्टी त्यांच्या होत्यात. खरं खेळाडूसाठी म्हणून इथं काही होत नाही.
खेळाडूंसाठी मुलांचं काय पडली आता आम्ही जवळजवळ 40-50 वय झालेली प्लेयर आहे तिथं आणि जर समजा काय तर झाली दुखापत तर रिपेरी होण्यासारखी आहेत काय तर ह्यासाठी कोणी काय बघायला नको प्रशासनानं पण बघायला पाहिजे सभेसाठी तर अजिबात ग्राउंड देऊन आणि आता झालं चांगलं की त्याच्या पार्किंगला देतात सभेला देतात आणि परत ग्राउंडची वाट लावतात डबरं मारून जातात इथं कोण बघायला येत नाही आणि पैसे मागायला मात्र पहिला पैसे भरल्याशिवाय ग्राउंड आपल्याला मिळत पण नाही हे चुकीचं आहे तर त्याचे पैसे भरून घेतले जातात आणि मग खेळाडूंनी खेळायचं कसं आणि ग्राउंडवर आता तुम्ही बघा परिस्थिती ह्याच्या साधा रोलर मारल्यानंतर 4 दिवस आणि आला तर कसा त्यात 1 तासभर इकडे फिरलं कुठं तर आणि लगेच बंद पडतोय हां आणि ह्याच्यात आम्ही आता पाणी साधा आता ह्याचं खाजगी टँकर मारून पाणी मारलं ह्याच्या स्पीचला तयार करताना मग आता रोलर पण आम्ही आणतोय तो भाड्यानं ह्याचा व्हायब्रेट रोलर आणला त्याला जवळजवळ 3,500 रुपये डिझेल आणि 3,500 रुपये आम्ही भाडं दिले ह्याला मेंटेनन्स हां ही जी परिस्थिती आहे ग्राउंडची नेमकी ज्यावेळी नगरसेवक होते त्यापासूनच अशी आहे की प्रशासन का अधिक परिस्थिती झालेली आहे दरवर्षी हेच आहे तुम्ही नगरसेवक असू देत नाही तर कोण बाहेरच्या ह्याच्यासाठी खर्च केला जातोय आत कोणी बघत नाही बाहेरच्या गोष्टी सगळ्या केल्या जातात त्याचा काही उपयोग नसतोय कुठं पेविन बसव हे बसव ह्या गोष्टीची गरज नाही ग्राउंड आतनं कसं आहे बघायला पाहिजे खेळाडूंसाठी काय पाहिजे असते त्या आतली माती आणि बुरुम टाकून व्यवस्थित करून देणे दरवर्षी काही नाही आणि दरवर्षी पाणी साठण्याचा प्रकार हा कायम आहेच चालू आता काय होणार पुढच्या वर्षी समजणार मग आता एक महानगरपालिका निवडणूक आलेल्या आहेत नगरसेवक भावी नगरसेवक काय अपेक्षा आहेत त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कोणतं मुद्दा आलं पाहिजे आता आम्ही काय म्हणणार आम्ही खेळाडू म्हणलं आम्ही म्हणणार ग्राउंडच द्या व्यवस्थित करून द्या बाकी काय बोलणार बाकीचे आता तुम्ही रस्ते बिस्ते बघतायच काय लेवलनं झाले फक्त विषय आपला गांधी मैदानासाठी त्यामुळे गांधी बाबतीत पहिला प्रामुख्याने मैदान हे तुमचं झालंच पण त्याविषयी सुरक्षा बाबतीत CCTV कॅमेरा आलेत किंवा ट्रॅक काय CCTV काय नाही चालत बंदच आहे इथं सगळं. तुम्ही सांगाल की जाहीरनाम्यामध्ये पहिला काय पाहिजे असं वाटतं मला इथं टँकर नाही एक रोलर कायम पाहिजे बाबा खेळाडू की एक कायमचा रोलर गांधी मैदानासाठी पाहिजे तो नाहीच आहे राजकीय सभेसाठी जी तत्परता दाखवतोय की हा, नाही तेवढी- राजकीय सभेसाठी जी तत्परता किंवा जे साफसफाई होत्या ती ग्राउंडसाठी इतर वेळी दिसत नाही कधीच इतर वेळी होतच नाही कधीतरी तक्रार केली कोणीतरी आम्ही आणि बडबडलो गवत किंवा कचरा काढायला- घातला तर एक दिवस कचरा काढून आम्ही जातो. गवत काढायला कटर मशीन 2 माणसं लावले सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतो 2 दिवसात माणसाने पूर्ण म्हणजे आम्हाला खेळण्यायोग्य करून दिलं आणि महानगरपालिकेची 25 माणसं आलेली त्यांनी साधं 1 तास 2 तास काम करतात आणि जातात तिथे बसून टाईमपास करतात कोणी कोणाला काय लेणं देणं नसतं आणि ही प्रायव्हेटवाला मला माणसांना सांगितलं 2 मिनटात तसं 2 दिवसात ग्राउंड झालं ह्याच्या आधी आम्ही रोज पाठिंबा लागायचं यांच्या ग्राउंडवर गवत होतं अजून बघा त्या साईडला ते गवत आहे ना गुडघ्या एवढं गवत होतं ते आम्ही 2 माणसं लावून क्लिअर करून घेतले आणि गवत त्यासाठी काढून आम्ही आम्ही खेळा पेट्रोल म्हणजे आम्हालाच पंपाला खेळायचं आहे म्हटल्यावर एक 10-12 गरज आम्हाला आहे त्यामुळे आम्ही मागे लागून पहिला दमलो त्यानंतर मग आम्ही आमच्या पैशानं हे करून घेतले ग्राउंडच्या शेजारीच गार्डन आहे जिथे गांधीजींचा पुतळा आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे काय परिस्थिती तुम्ही घाणीची बघताय परिस्थिती. घाण बघायची तिथं त्याच्याकडे प्रशासन लक्ष देते की नाही काय देत इथं नाही इथं खेळाडू अहो लक्ष देत काय नाही. ते एकदा म्हणजे गांधी जयंती होती 2 ऑक्टोबरला तर इकडं गांधी मैदान दिसून म्हणून इकडं असे पडदे लावले आणि तिकडं कार्यक्रम केला हे काय अर्थ आहे म्हणजे गांधी मैदानची एवढी दुरावस्था असते म्हणजे कुणी जर बघितलं तर इथं घाण वाटेल म्हणून तिथं बंद करून मग तिकडं कार्यक्रम करतात म्हणजे ज्या ग्राउंडला गांधींचं नाव दिले त्यांच्या जयंतीला इकडे ग्राउंड झाकून गांधी जयंती केली गांधी जयंती करतात मग विचार करा कसा असते आता आता येणार नगरसेवक करतील काय आता अपेक्षा सगळ्या भरपूर आहेत दरवर्षी असते दरवर्षी सगळीजण आता तुम्ही दरवर्षी येतात नगरसेवक असू दे आमदार असू दे खासदार या सर्वांनी मिळून लक्ष घालून हे घालायला सगळं करायला पाहिजे नगरसेवक सांगून काय उपयोग नाही इथं आमदार आणि खासदारांनी पण लक्ष द्यायला क्रीडामंत्र्यांनी पाहिजे पण लक्ष द्या म्हणा आणि इथे ग्राउंड जरा पण म्हणजे काय अर्थ नाही आता बघा यात सगळं आता आम्ही माणसं लावून काम करून घेतले एवढ्या लेवलचं पण काम करून देत नाहीत ते पण तुम्ही बाबा खेळाडू कसे तयार होणार कसे तयार होतील नुसतंच काय कुठलं आपलं हे चालू आहे आता खेलो इंडिया काय खेलो इंडिया इथं खेळायला ग्राउंड नाही आणि खेलो इंडिया करून काय करायचं जिम देखील आहे जिममध्ये येतात ती मंडळी आपल्यासोबत आहेत नेमके त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेऊ दादा काय सांगाल गांधी मैदान सध्या बघितलं तर काय वाटते तुम्हाला नेमकं मैदान आता तुम्ही स्वतः बघू शकताय तर पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा आता फुटबॉलचा सीझन सुरू झालेला आहे पण ही मुलं कुठं प्रॅक्टिस करतात बघा हे सगळं मैदान अजून खराब आहे इथं गेली 10 वर्ष नगरसेवक नसल्यामुळे प्रशासन असल्यामुळं प्रशासन अधिकारी लोक काहीच लक्ष देत नाहीत आणि अतिशय म्हणजे अतिशय दयनीय अवस्था झाली आहे मैदानाची
ह्या बाजूला जरी बघितलं ना तर चालण्यासाठी देखील जागा नाही आहे. अशा ह्या वेळेला मुलांनी प्रॅक्टिस करायचं कुठं, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं आमचं म्हणणं एकच आहे की स्थानिक लेवलचं तुमचं राजकारण काहीही असू देत किंवा काही नसतं, आमचं कुठल्याही लोकप्रतिनिधीला काही म्हणणं नाही, पण मैदान सुस्थितीत व्हावं हीच आमची इच्छा आहे. जेणेकरून खेळाडूंना चांगलं मैदान मिळू दे, चांगले खेळाडू घडू देत, हीच आमची इथून अपेक्षा आहे. खरं तर अनेक समस्या ज्या या ठिकाणी आहेत ते सुटण्याचं नाव घेत नाहीत. यामध्ये दरवर्षी जे पाणी साठण्याचं प्रमाण आहे, त्याचप्रमाणे पाणी निचरावण्यासाठी जे म्हणजे चेंबर्स आहेत त्यामध्ये दरवेळी अनेक घाण अडकतात. त्यासाठी ठोस पुरावा म्हणजे ठोस काम असं काही शासनाने केलं पाहिजे असं वाटते तुम्हाला? आता त्यांनी एक 4 ते 5 कोटी रुपये शासनाने मंजूर करून इथून हे चॅनल टाकलेलं आहे. पण ते चॅनलचा प्रॉब्लेम काय झाला की पाणी आहे ना ते पहिल्यांदा सरळ क्लिअर जात होतं, तिथं आता अपार्टमेंट झाल्यामुळे ते पाणी क्रॉस जातं आहे, त्यामुळे ते पाण्याचा फ्लो आहे ना तो क्लिअर होत नाही. त्यामुळे कितीही जरी काही केलं तर पाण्याचा फ्लो क्लिअर झाल्याशिवाय इथं पाणी हे कायम राहणारच आणि पाणी राहिलं की हे मैदान हे खराब होणारच. त्यामुळं फिरून न जाता क्लिअर कसं पाणी बाहेर जाता येईल ह्यावरती शासनानं पहिलं काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही स्वतः भागातील नागरिक आहात इथले? मी गांधी मैदान मला वाटते मी 20-25 वर्ष मी या गांधी मैदानात काम करतो. आम्ही स्वखर्चाने या गांधी मैदानात काम करत होतो. गांधी मैदान दुरुस्तीसाठी आम्ही दरवर्षी वर्गणी काढून मंडळ वर्गणी काढून टर्फ वगैरे करायचे वगैरे. गेल्या वर्षी आम्ही ह्या गांधी मैदानासाठी 4 स्प्रिंकलर आणलेले, ते पण सगळे आम्ही व्यवस्थित करून ठेवलं. तरी पण इथं जे गटराचं पाणी येतं आहे त्यामुळं सगळं पाणी आत आल्यामुळं त्याचा स्प्रिंकलर वगैरे आणून त्याचा काय उपयोग झालेला नाही आणि इकडं दुर्लक्ष आहे शासनाचं. नगरसेवक नसल्यामुळं की नाही ह्या गांधी मैदानाकडे दुर्लक्ष आहे. लक्षात ठेवा, ह्या व्यक्तीनं तर घरात जेवढं काम करायचं नाही एवढं मैदानासाठी काम केलेलं आहे. मग आता ह्या मैदानाचा ह्या माणसाला काय फायदा आहे काय? एक आत्मीयता आहे म्हणून ही सगळं करतात, पण प्रशासन कायच लक्ष देत नसेल तर स्थानिक लोक तर किती सहकार्य करणार असा विषय आहे. खरं आता काही दिवसाचं महानगरपालिका निवडणूक लागतील, नेते मंडळी जे आपले पक्ष असतील ते आता जाहीरनामे प्रसिद्ध करतील. गांधी मैदानाचे मुख्य कोणते जे मुद्दे आहेत जे सध्या त्या जाहीरनाम्यामध्ये आलेच पाहिजे असं वाटते तुम्हाला? गांधी मैदानाचे मुद्दे म्हणजे गांधी मैदान पहिलं एक 5-6 फूट वर उचलून घेतलं पाहिजे, जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे. सुव्यवस्था म्हणजे इथं लाईट नाहीत, लाईट झाल्या पाहिजे गांधी मैदानाच्या साईडनं. झालंच तर टर्फ वगैरे झाले पाहिजे. आम्हाला जास्त काय अपेक्षा नाहीत, पण गांधी मैदान सुव्यवस्था झालं पाहिजे जेणेकरून खेळाडूंना खेळायचं. इथं 7 संघ आहेत, कुठं खेळत नाहीत, आता संघच जात नाहीत खेळायला, इथे येत नाहीत. कारण का दलदल वगैरे दलदलीचा प्रकार बघा, तिकडे सगळा दलदलीचाच प्रकार आहे. त्यामुळे आता इथं खंडोबा खेळायला हा संघ आहे, हा अपुऱ्या जागेतच खेळतात. त्यांचा संघ कुठं खेळायला पाहिजे लेवलला, त्या लेवलला ती संघ असल्यामुळे त्यांना कुठं खेळायला पाहिजे. पुरेसा मोठं ग्राउंड पाहिजे. हा झुंजार क्लब आहे इथं, ह्यांना जागा कसं 2-3 संघ असल्यामुळे पुरेसा जागा मिळत नाही. त्यामुळं दलदल असल्यामुळं काही उपयोग नाही गांधी मैदानात खेळून. जेणेकरून ज्या खेळाडूंना प्रगती व्हावी, ज्या संघांची प्रगती व्हावी त्या मानाने इथं काय हे नाही, उपयोगच नाही आहे. आपल्या जर पाठीवर बघितलं तर ओपन जिम आहे, लहान मुलासाठी खेळण्याची जी व्यवस्था आहे, पण ती जर बघितली तर अतिशय दयनीय अवस्था आहे. दयनीय अवस्था म्हणजे पहिलं इथं दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे संध्याकाळची, त्यांची संख्या कमी झाली पाहिजे. दारू पिऊन इथं मोडतोड करतात. इथं भरपूर अशी रात्रीची जे लोक आहेत त्यांचं प्रमाण कमी केलं पाहिजे इथं. त्या सुरक्षा संदर्भात काही प्रशासन केलं पाहिजे? बरेच वेळेला आम्ही देतोय, डिव्हिजनला आम्ही कंप्लेंट दिलेल्या आहेत, येतात पण डिव्हिजनवाले पण असं नाही की बाबा कानाडोळे करतात, येतात पण किती वेळा ते पण येत बसणार. ह्यासाठी ह्याच्यावरती महत्त्वाचं म्हणजे ह्याला साईडनं बॉर्डर व्हायला पाहिजेत आणि मेन गेट व्हायला पाहिजेत, तरच हे बंदिस्त होईल आणि इथला जो त्रास आहे तो बंद होऊन जाईल. मी गेले 25 वर्ष येतोय गांधी मैदानला. आज गांधी मैदानची भकास अवस्था झालेली आहे. चालू वर्षातच काय झालेलं आहे, याच्या आधी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ही मुलं खेळत होती. आज मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, गंगावेश इकडनं पूर्ण फुलेवाडीचा टीमसुद्धा इथे येत होती. म्हणजे एवढं हे मैदान अगदी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये क्रिकेटला आणि फुटबॉलला असं पूर्ण व्यवस्थित असायचं. परंतु चालू याच्या वर्षात जे गटराचं पाणी आतपर्यंत यायला लागलं ते 8 महिने पाणी होतं. आत्तासुद्धा इथंपर्यंत दलदल आहे. काल इथं एक रोलर रुतलेला होता, या सगळ्यांनी आणलेला होता खेळणाऱ्या पोरांनी रोलर, तर तो रुतला तिथं, तो दुसऱ्या यानं ओढून काढला. म्हणजे अशा अवस्था आली. येतात नुसते बघतात प्रशासनाची आणि जातात. आता त्या कोपऱ्यात काम चालू आहे बघा,
ते तेवढंच काम करायचं, तेवढंच तिथलं काढायचं, टाईमपास करायचा आणि निघून जायचं. ह्याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही याने. नाहीतर बाबा याच्यावर एकसारखं बाबा रोलर फिरवून नाही तर काय तर करून त्या पाण्याची अवस्था तिथं राजकारणामुळं त्या ठिकाणी काय जणांनी गाद्या टाकल्यात, उशा टाकल्यात आणि पाणी तुंबवलं जातं. म्हणजे जेणेकरून हे पाणी मैदानात यावं ही या लोकांची स्तर आहे काय. आणि प्रशासन त्या गटाराकडं कधी लक्षच दिलेलं ना नाल्याकडं त्यामुळे प्रशासनानं इथं लक्ष दिलं पाहिजे. आणि आहे शिवाजी पेठला जे एकच मैदान आहे चांगलं, आज वरती आहे ते ग्राउंड आहे ते महाराष्ट्र हायस्कूलचं ग्राउंड आहे, परंतु इथं शिवाजी पेठेला एकच हे चांगलं ग्राउंड आहे, हे चांगलं झालं पाहिजे एवढीच इच्छा आहे. खरं तर तुम्ही म्हटलं तसं की अनेक प्रश्न हे इथं प्रलंबित आहेत, अनेक समस्या आहेत, पण ज्यावेळी अनेक मोठमोठ्या राजकीय सभा या ठिकाणी झाल्या, सभा असल्या की तेवढ्यापुरतं डागडुजी केली जाते, मग चकाचक करून जाणार. आम्ही आता काल आमची चर्चा झाली की एखाद्याची सभा व्हायला पाहिजे इथं. एकनाथ शिंदेसाहेब आलेले तेव्हा तिथं सभा झाली, त्यावेळी तिथं रोडसुद्धा केला. ते आता कामगार काम करतात तिथं रोड केला, इकडे भराव टाकला. पाणी असताना पावसाळी दिवस असताना देखील त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून त्याच्यावरती भराव टाकून ते मैदान तयार केलेलं होतं. म्हणून आम्ही म्हणतो आता एखाद्याची सभा तर झाली पाहिजे, त्यानिमित्तानं तर आमच्या गांधी मैदानचं सगळी सुव्यवस्था होईल. खरं तर राजकीय सभा असली की जे प्रशासन तत्परता दाखवते ते खेळाडूंसाठी का दाखवणं असं वाटतं तुम्हाला नेमकं? कामाचा आळस म्हणा किंवा राजकीय लोकांचा जसा वरदास असतोय तसे खेळाडू हे कुणाला सांगायला जाणार. हे जास्तीत जास्त इथं जाऊन निवेदन देतील. स्थानिक नगरसेवक नसल्यामुळं जास्तीत जास्त आम्ही विभागीय कार्यालयाला जाईन किंवा आयुक्तांना जाईन, ह्याच्या पुढे काय होत नाही. पण आयुक्त मॅडम ज्या आता सध्या आहेत त्या पण आता आम्ही बघितलं की मनापासून काय असं लक्ष दिलेलंच नाही. त्यांनी पण मैदान व्हावं असं ठीक आहे, एक महिन्यातून त्यांचा हाब वगैरे असतो त्यावेळी येतात, जरा स्वच्छता वगैरे करतात, पण जे मूळ जे समस्या आहेत त्याकडे लक्षच नाही त्यांचं. दादा 25 फुटबॉलपटू आहात तुम्ही, प्रशासनाकडची उदासीनता आहे आपली, तुम्ही यासाठी काही मागणी केली होती किंवा तुमच्याकडे काही प्रयत्न झाले? बरेच वेळा केलं ते मागणी, दुर्लक्षित आणि निष्क्रिय आहे. प्रशासन पूर्ण निष्क्रिय आहे. बरेच वेळा मागणी करून सुद्धा दुर्लक्ष करतात लोक. येतात, बघतात, जातात, काय करणार किंवा काय नाही. आम्ही 1-2 वेळा मिसळपे आंदोलन केलं ते इथं, त्यावेळा फक्त माती टाकली, केलं आणि परत गेलीत. पण इथला जो मूळ मुद्दा आहे तो ग्राउंडच आहे. ग्राउंड चांगलं सुस्थितीत झालं पाहिजे, खेळायला उपयुक्त झालं पाहिजे. आणि इथं जे प्रशासन जे निर्णय घेतात, इथं पावसाळ्यातसुद्धा की महालक्ष्मीचे इथं पार्किंग ठेवतात, त्यामुळे ग्राउंडसुद्धा बाद होते. पार्किंग हे ग्राउंडमध्ये नसावं, माझं मूळ मुद्दा म्हणजे की नाही इथं मध्ये इथंपर्यंत पार्किंग टाकतात मोठी मोठी. आता परवा 100 हे आलतीत बसेस आलत्या, पूर्ण हे ग्राउंड खराब करून गेलीत. मग हे निर्णय कोण घेते? प्रशासनच घेते. याला कारणीभूत प्रशासनच आहे. प्रशासन कुठेतरी आपली सोयीस्कर भूमिका की जो त्यांच्या फायद्याचा निर्णय असेल ते घेत असते. मग राजकीय सभा असतील, पार्किंगचा विषय असेल, यासाठीच फक्त प्रशासन निर्णय घेताना दिसते फक्त. हां त्यांच्यासाठीच निर्णय घेते फक्त. आम्ही आता गेल्या वर्षी की पूर्ण ग्राउंड पॅक बंद केलं होतं, पूर्ण बंद. आमच्या खर्चानं वेल्डिंग करून की नाही, तरीसुद्धा लोक पण तेवढीच हे आहेत, जागरूक नाहीत. काय ते तोडून मोडून आत येतात. साईडलाच गांधी मैदान, महात्मा गांधीचा पुतळा आहे, होय. तिथली परिस्थिती कशी आहे? गांधी आता तुम्ही बघायला शूटिंग करा ना तिथं, बघा. प्रशासनाला जरा कळवा तुमच्या माध्यमातून, तिथं काय दयनीय अवस्था आहे बघा. पुतळा आहे तिथं दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात, थुंकून सगळं घाण केलेलं असते. तिथं एक वॉचमन नाही आहे, वॉचमन पाहिजे. एक लेडीज आहे, ती काय करणार आहे बिचारी? ती काम करते, आपलं दिवसभर काम करते आणि जाते, तिला काय. पण तिला ज्यावेळा लोक दारू पिऊन शिवाय देतात त्यावेळा ती आम्हाला सांगायचं, आम्ही पण काय करू शकत नाही, असं पण आहे. तिला ती बिचारी चांगलीच आहे म्हणायची, ती काम करते आणि जाते तिथनं. पण तिथं दयनीय अवस्था आहे, पूर्ण काही नाही, नुसता पुतळाच आहे तिथं. आम्ही प्रत्येक वेळा सांगितलं हे झाड पाडा, ते झाड पाडा, पलीकडे झाड पाडा, जेणेकरून ते पुतळ्यावरच पडणार आहे झाड ते. आणि थोड्या दिवसांनी काय अवस्था चांगलं आहे. टोटल बघायला गांधी मैदानाची अवस्था व्यवस्थित नाही आहे, शून्य आहे. इथं लोकप्रतिनिधी असल्याशिवाय काही उपयोग होणार नाही. जेणेकरून आम्ही कुणाला सांगणार आहे आता? लोकप्रतिनिधी कोण पण असून त्या लोकप्रतिनिधीला सांगितलं तर तू करणार. प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, माझं तर मत आहे. तेच आता आम्हाला आणखीन एक बोलायचं आहे. आता सर तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातून यातून बघा, नावाजलेला संघ आहे हा खंडोबा तालीम. आता बघा हा किती केवढ्याशा जागेत मुलं प्रॅक्टिस करतात. पोल टू पोल करायची सुविधा पाहिजे काय नको सांगा? तेच पोल टू पोल आहेत, पोल रोवलेले आहेत, सर्व स्टेडियम त्या ठिकाणी म्हणजे जे पोल आहे ते सर्व तयार आहे. पण तरी असताना देखील साईडला जे प्रॅक्टिस केलं जातं कशा मुलं तयार होणार सांगा यातून?
ते जे पाणी जात होतं ना तिने ते काम चालू आहे तिथला सगळा भराव आतान टाकला त्यामुळं पाणीच जात नाही बाहेर. सगळं ओलं आता ते उन्हानं वाळले सोडून द्या, पण आजपर्यंत ते पाणी की नाही पूर्ण की नाही आम्हाला वाटतं ऑगस्ट महिन्यात हे ग्राउंड खेळायच्या लेवलला असायचं, पण आता ते की नाही आज मला वाटतं डिसेंबर आला, 5 महिन्याचा कालावधी गेला तरी एक ग्राउंड व्यवस्थित नाही, पाणी गेलेलंच नाही अजून. ते लहान मुलांची खेळणे आहेत की नाही तिथं तुम्ही स्वतः शूटिंग घ्या. तिथं आता पाण्यानं केवढी दलदल भरलेली आहे बघा. त्या चॅनेलच्या सगळ्या दर्जा सगळ्या निघालेल्या आहेत, त्यातनं पाणी बाहेर यायला लागलं आहे. आणि आत्तापर्यंत त्या प्रशासनानं कधी त्या खेळण्यांच्याकडे वगैरे बघितलेलंच नाही. तिथं आता वर गांजा ओढत बसते रात्रीची ते खेळण्यातनं, अशी अवस्था आहे. लोकप्रतिनिधी येतील, हां. नगरसेवक येतील, काय अपेक्षा आहे? नगरसेवक लक्ष देतात आमच्या भागातले. काय अपेक्षा काय पहिला ते नगरसेवकांनी गांधी मैदानाला पहिलं हे करावं आणि इथे सुरक्षा रक्षक वगैरे काय किंवा काय त्या येणं जरा प्रयत्न करावेत. आज महापालिकेकडे कर्मचारी कमी आहेत मान्य आहे, परंतु सुरक्षा रक्षक तर एखादा पाहिजे आणि तो एक सुद्धा चालणार नाही. आणि इथल्या नागरिकांनी सुद्धा आमची मुलांनी पण चांगलं वागलं पाहिजे इथं. आणि प्रशासनाने इथं वेळच्या वेळेला आता ही झाडं वगैरे सगळी वाढलेली आहेत, कोण तोडायला नाहीत काय नाही. कधी ती पोरं बसतात त्यांच्या कधी डोक्यात पडेल काय सांगता येत नाही. दुपारीसुद्धा इथं वयस्कर माणसं बसलेली असतात गारव्याला, आत्ता नाही म्हणजे बसलेली असतात अशी, कधी त्यांच्या डोक्यात पडेल हे सांगता येत नाही. अशी एवढी झाडी वाढलेली आहे, पूर्ण अशी अवस्था झालेली आहे गांधी मैदानची. खरं तर खूप उदासीनता जी प्रशासनाच्या त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. म्हणजे जी दलदल असेल, म्हणजे फुटबॉलसाठी मैदान आहे हे या बाजूला शिवाजीपेठ असेल, मंगळवारपेठ असेल, या पेठांमधून अनेक जे फुटबॉल क्लब आहेत, जे फुटबॉलची मुलं आहेत या ठिकाणी प्रॅक्टिस करण्यासाठी येत असतात. पण पाहिलं तर मैदानची अवस्था पाहिजे खूप दयनीय अवस्था सध्या आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे प्रश्न प्रामुख्याने घेतले पाहिजे आणि हे जे मैदान आहे हे या मुलांसाठी खेळण्यासाठी खुलं करून दिलं पाहिजे, असं मत आहे जे येथील नागरिक आपल्याला व्यक्त करताना दिसत आहेत. खरंच अनेक समस्या ज्या आहेत त्या खेळाडू आपल्याला मांडलेल्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या. त्यासाठी ग्राउंड असेल, ग्राउंडसाठी जे खालची जे ग्रास आहे, ग्रास हे मैदानावर नाहीच आहे, फक्त माती आहे. त्याचबरोबर अनेक उबडधोबड असे मैदान आहे, त्यासाठी कायमस्वरूपी रोलर असावा. त्याचप्रमाणे संरक्षणासाठी एक CCTV कॅमेरे या ठिकाणी किंवा इतर ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी ज्या खेळाडू आपल्या मत केलं काय तर काही खेळाडूंनी त्या ठिकाणी चेंजिंग रूम असेल, पाण्याची व्यवस्था असेल, तसेच इतर जे व्यवस्था आहेत, ट्रॅक स्वच्छता नसते, प्रशासनाने कोणतेही लोक या ठिकाणी येत नाहीत. त्याचप्रमाणे जे सभा असतील, राजकीय कार्यक्रमांना हा ग्राउंड देऊ नये अशी इच्छा देखील यातील काही जे खेळाडू यांनी व्यक्त केले आहे. जर येणाऱ्या काळामध्ये जर ग्राउंडची स्वच्छता झाली नाही तर खेळाडू होणारच कुठून, असा प्रश्न देखील यावेळी काही जे खेळाडू आहेत यांनी व्यक्त केलेले आहेत. तर लाईव्ह मराठीच्या माध्यमातून पाहू शकता जनतेचा जाहीरनामा, चर्चा फक्त विकासाची राजकारणावर नाही. तर यापुढे देखील आपण अनेक प्रश्नावरती असे आवाज उठवणार, तर यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.